म्हणतोयस काय तू? तुझं म्हणणं आहे की ऐश्वर्या खोटं बोलतेय? आपली ऐश्वर्या? ते शक्यच नाहीये, कारण ती मेहेंदळेंची सून आहे. मेहेंदळे कुटुंबाचे संस्कार आहेत तिच्यावर, ती खोटं बोलूच शकत नाही. ठीक आहे, तू म्हणतोय जर का चुकून झालं की ती मुलगी खरी आहे हे सिद्ध झालं आणि ही खोटी आहे, असं जर का झालंच तर ऐश्वर्याला मी शिक्षा देईन, मुस्कटात देईन तिच्या. अहो नुसतं बघत काय उभं राहिला तुम्ही? हा अहो एवढा वैद्यवानी अभ्यास तुमचा, अहो करा की काय तर. करतो करतो. ठोके चालू आहेत, फुफ्फुसात पाणी असेल. तू आधी पाणी कर, लवकर पाणी कर आधी. सावकाश सावकाश, बरं वाटेल. एक तू बरं वाटेल. हा सारंग सर, सारंग सर, सारंग सर. सारंग सर. सारंग, मला काय कळतच नाही. सारंग सर करत त्या पोरीने काय जादू केली तुझ्यावर? चल चल, बस आता, बस, खाऊन घे, बस. मी सांगितलं अस्मीला ती पिढा गेली आहे ना आपल्या घरातून, तर काहीतरी गोडधोड कर. तिने खूप प्रेमाने तुझ्यासाठी शिरा बनवलाय रे. ती बघ, बघ जरा तिच्याकडे, कशी बिचारी तात्काळत उभी आहे तिथे. अस्मी, ये तू इथे. वाढ त्याला.